Hello friends, let's start our new topic of cycloaddition reaction which is nothing but cheletropic reaction. Previously आपण already बघितले 2+2 cycloaddition reaction त्यानंतर 4+2 cycloaddition reaction या बघितल्या. आता जे आपले रिमेनिंग टॉपिक आहे cheletropic reaction आणि 1,3 dipolar cycloaddition reaction हे आपण वन बाय वन बघणार आहोत. मग व्हॉट इज मीन बाय चिलोट्रॉपिक रिएक्शन. या रिएक्शन मध्ये काय होतं, एक कार्बिन स्पेसिस येते आणि ती डबल बॉन्ड वरती काय होते अटॅच होते आणि 3 मेंबर रिंग सिस्टीम तिथे फॉर्म होते. चिलोट्रॉपिक रिएक्शन आर दोज रिएक्शन इन विच 2 सिग्मा बॉन्ड्स आर फॉर्म ऑन द सेम एटम और 2 सिग्मा बॉन्ड्स आर ब्रोकन ऑन द सेम एटम. आयदर 2 सिग्मा बॉन्ड काय होता, नवीन सिग्मा बॉन्ड हे फॉर्म होत आहे किंवा 2 सिग्मा बॉन्ड हे ब्रेक होत आहे. अशा टाइपच्या रिएक्शनला काय म्हटलं जातं, चिलोट्रॉपिक रिएक्शन म्हटलं जातं. बघा अल्किन मॉलिक्यूल आहे, कार्बिन स्पेसिस येते, कार्बिनकडे 2 इलेक्ट्रॉन आहे आणि तिथे एक प्रकारची 3 मेंबरिंग सिस्टीम फॉर्म होते. अशा प्रकारच्या जिथे 3 मेंबरिंग सिस्टीम फॉर्म होते किंवा ब्रेक होते त्या रिएक्शनला चिलोट्रॉपिक रिएक्शन हे म्हटलं जातं. बघा इथे काय झाले, 2 सिग्मा बॉन्ड्स आर फॉर्म ऑन द सेम कार्बन इन द प्रोडक्ट. इथे काय झाले, एकाच कार्बन वरती काय झाले 2 सिग्मा बॉन्ड हे फॉर्म झाले. त्याचप्रमाणे काय होतंय, बॉन्ड ब्रेकिंग पण होत आहे. 2 सिग्मा बॉन्ड्स आर ब्रोकन ऑन द नायट्रोजन. इथे काय N2 काय करतोय, बाहेर पडतोय, 1,3 ब्युटाडाइन मॉलिक्यूल फॉर्म होतोय. मीन्स 2 सिग्मा बॉन्ड आयदर फॉर्म होत आहे किंवा 2 सिग्मा बॉन्ड आयदर ब्रेक होत आहे. मग अशा प्रकारच्या रिएक्शनला चिलोट्रॉपिक रिएक्शन हे म्हटलं जातं. बघा SO2 येतोय, त्याचे इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते. अशा प्रकारे काय होतंय, 5 मेंबर रिंग सिस्टीम तिथे फॉर्म होते. मीन्स 2 सिग्मा बॉन्ड्स आर फॉर्म ऑन सल्फर. सल्फर वरती काय झाले, 2 सिग्मा बॉन्ड फॉर्म झाले. बघा सल्फरचे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत आहे, इलेक्ट्रॉनचं मायग्रेशन शिफ्टिंग सायक्लिक शिफ्ट होते आणि 5 मेंबरिंग सिस्टीम तिथे फॉर्म होते. मग अशा प्रकारचे जे रिएक्शन असतात त्यांना चिलोट्रॉपिक रिएक्शन म्हटलं जातं किंवा 2+2 चिलोट्रॉपिक सायक्लोएडिशन रिएक्शन हे म्हटलं जातं. चिलोट्रॉपिक रिएक्शन्स ऑफ अल्किन विथ सिंगलेट कार्बिन. आता सिंगलेट कार्बिन सोबत या रिएक्शन कशा प्रकारे होतात, कशा प्रकारे इंटरॅक्शन होतात चिलोट्रॉपिक हे आपण बघणार आहोत. सिंगलेट कार्बिन आणि ट्रिपलेट कार्बिन, कार्बिनचे 2 टाइप असतात. मग आता सिंगलेट कार्बिन सोबत कशा प्रकारे रिएक्शन ऑकर होते आणि ट्रिपलेट कार्बिन सोबत कशा प्रकारे ऑकर होते ते आपण बघू. Alkenes react with carbene to form cyclopropane or substituted cyclopropane. This addition reaction is stereospecific with singlet carbene. Reaction is thermally allowed reaction. Exam point of view important question. The chilotropic reaction is thermally or photochemically allowed reaction. त्यावेळेस तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की this chilotropic reaction is thermally allowed reaction. मी इथे कुठे रिएक्शन होते ऑकर होते 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन होते और चिलोट्रॉपिक त्याला सायक्लोएडिशन म्हटलं जातं. बघा कार्बिन स्पेसिस आहे, काय होते ऍडिशन ऑफ कार्बिन. मग इथे जे मिथिल ग्रुप असतील त्यांची स्टेरिओकेमिस्ट्री ऍज इट इज राहते, फक्त CH2 ग्रुप काय तिथे ऍड होतो किंवा अटॅच होतो. त्याचप्रमाणे जर ट्रान्स असेल दोन्ही CH3 ग्रुप तर प्रोडक्ट मध्ये पण काय ते एकमेकांना ट्रान्स तिथे प्रेझेन्स असतात. बघा CH2 ग्रुप आहे फक्त काय जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथे काय होते फक्त ऍडिशन होते CH2 ग्रुपची आणि 3 मेंबर रिंग तिथे फॉर्म होते. स्टेरिओकेमिस्ट्री काय होते रिटेन होते. ते कशा प्रकारे होते आपण बघू, ही रिएक्शन कशा प्रकारे पॉसिबल होते हे पण आपण बघणार आहोत. फक्त काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड जी स्पेसिस आहे त्यावरती काय होते ऍडिशन होते. मग कार्बन कार्बन डबल बॉन्ड स्पेसिस ही 3 सिंगल कार्बन कार्बन डबल बॉन्डेड असो किंवा ब्युटाडाइन मॉलिक्यूल असेल त्यावरती काय होते ते जे कार्बिन कंपाऊंड असतात किंवा कार्बन लाईक कंपाऊंड जे असतात त्यांची काय होते ऍडिशन होते as well as elimination पण होत असते. ते आपण वन बाय वन बघू. This reaction is concerted reaction. An examination of this orbital of carbene shows that bonding overlapping between HOMO of carbene and LUMO of alkene or LUMO of carbene and HOMO of alkene is possible. बघा कार्बिनचं स्ट्रक्चर हे तुम्हाला माहित पाहिजे. कार्बिनचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं. दिस इज नथिंग बट स्ट्रक्चर ऑफ कार्बिन. कार्बन आहे, 2 इलेक्ट्रॉन आहे जे आपण दाखवतोय. हे जे 2 इलेक्ट्रॉन इथे प्रेझेंट आहे आणि ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणत असतो होमो. मग इथे या ऑर्बिट मध्ये होमो इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यामुळे याला आपण होमो म्हणू. हा जो कार्बन आहे हा काय sp2 हायब्रिडाइड ऑर्बिटल आहे किंवा sp2 हायब्रिडायझेशन आहे कार्बिनचं आणि एका ऑर्बिटल मध्ये काय इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही. मग त्याला आपण काय म्हणतो लुमो ऑफ कार्बिन. ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो, बघा इथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्यामुळे याला आपण काय म्हणू होमो ऑफ कार्बिन. ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही त्याला आपण लुमो म्हणतो, हे आपल्याला माहिती. मग ज्यावेळेस आपण अशा प्रकारच्या सायक्लोएडिशन रिएक्शन या
बघा इथे होमो कुठला येतोय, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण होमो म्हणतो, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतात त्याला आपण लुमो म्हणतो. मग ही झाली मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ कार्बिन मॉलिक्यूल. कार्बिन मॉलिक्यूलची ही डायग्राम आहे. मग त्यावरती आर ग्रुप हे प्रेझेंट आहे आणि ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला आपण होमो म्हणतो, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही त्याला लुमो म्हणतो. और काय एमटीपी ऑर्बिटल. मग बघा इन अ सिंगलेट कार्बिन hybridization of carbon is sp2. It has 3 sp2 hybrid orbitals, 1 mtp orbitals perpendicular to the plane by the carbon atom and 2 substituent on it. बघा जे प्लेन आहे त्याला परपेंडिक्युलर ते जे प्लेन आहे त्यामध्ये कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. हा जो पी ऑर्बिटल आहे हा अबो द प्लेन आहे, हा बिलो द प्लेन आहे. आणि ही जी सिस्टीम आहे ही काय एका प्लेन मध्ये प्रेझेंट आहे. अशा प्रकारच्या एका प्लेन मध्ये ही सिस्टीम प्रेझेंट आहे. एक कार्बिन एक जो आर ग्रुप आहे सबस्टिट्यूएंट तो अबो द प्लेन आहे, एक बिलो द प्लेन आहे. आउट ऑफ 3 sp2 hybrid orbitals 2 are bonding and 1 is non bonding having 2 electrons. बघा हे जे नॉन बॉन्डिंग ऑर्बिटल्स आहे त्यामध्ये किती 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. दिस इज नथिंग बट मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ऑफ सिंगलेट कार्बिन. सिंगलेट कार्बिनची ही मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आहे. बघा आता जे आपण रिएक्शन बघणार आहोत की कार्बिन कशा प्रकारे इंटरॅक्ट होतो, इथे पण आपल्याला होमो आणि लुमो इंटरॅक्शन या बघायच्या आहेत. ज्यावेळेस आपण पेरिसायक्लिक रिएक्शन स्टडी करतो त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे आपण स्पेसिस बघणार आहोत त्यामधले मॉलिक्युलर ऑर्बिटल्स होमो लुमो इंटरॅक्शन हे आपल्याला स्टडी करायचं आहे. मग इथे पण आता कार्बिनची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम आपण बघितली, मग ते इंटरॅक्शन कशा प्रकारे होतात ते आपण बघू. कन्सर्टेड सायक्लोएडिशन रिएक्शन बिटवीन अल्किन अँड कार्बिन इज 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन. बघा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की चिलोट्रॉपिक रिएक्शन इज और रिएक्शन बिटवीन अल्किन अँड कार्बिन इज डॅश 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 सायक्लोएडिशन रिएक्शन. मग 2+2 असेल, 2+3, 2+4 अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल ऑप्शन दिलेला असेल. मग दिस रिएक्शन इज 2+2 सायक्लोएडिशन रिएक्शन. दिस रिएक्शन इज पॉसिबल ओनली इफ द कार्बिन अप्रोचेस द अल्किन साइडवाइज. मग ही रिएक्शन कधी पॉसिबल होईल, जेव्हा कार्बिन कधी साइड वाइजनी तो अप्रोच होईल. सो दॅट द प्लेन डिफाइंड बाय द कार्बन ॲटम अँड H2 substituent parallel to the plane of alkene in the orientation, the mtp orbital of the carbene pointing towards the electron of pi bond of alkene. मग बघा कशा प्रकारे इंटरॅक्शन होतील. मग आता इथे काय घेतलं आपण, होमो ऑफ अल्किन कन्सिडर केलाय. अल्किनचा होमो काय आपण बघितलेलं आहे की ψ1 ψ2. मग होमो कुठला कन्सिडर करतो, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण काय म्हणतो, होमो म्हणतो. मग या होमो मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, मिरर सिमेट्री प्रेझेंट आहे. बघा या होमो वरती मिरर सिमेट्री प्रेझेंट आहे. आपण होमो ऑफ अल्किन कन्सिडर केलाय. आणि लुमो ऑफ कार्बिन, ज्या लुमो कुठला आहे की ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही, हा काय येतोय आपला इथे हा होमो येतोय. बट आपण काय घेतलाय, होमो ऑफ अल्किन कन्सिडर केलाय आणि लुमो ऑफ कार्बिन कन्सिडर केलाय. मग बघा ज्यावेळेस होमो ऑफ अल्किन आणि लुमो ऑफ कार्बिन येतो त्यावेळेस बघा जे सेम साइनचे लोब आहे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि ते काय बॉन्डिंग पॉसिबल आहे. मीन्स इथे काय 3 मेंबर रिंग सिस्टीम ही पॉसिबल होत असते. दिस इज नथिंग बट इंटरॅक्शन बिटवीन होमो ऑफ अल्किन अँड लुमो ऑफ कार्बिन. अल्किनचा होमो घेतलाय आणि कार्बिनचा लुमो घेतलाय. त्याचप्रमाणे बघा नेक्स्ट बघू इंटरॅक्शन बिटवीन लुमो ऑफ अल्किन अँड होमो ऑफ कार्बिन. मग एकाचा लुमो घेतलाय आणि एकाचा होमो घेतलाय. मग इंटरॅक्शन आपण चेक करू. लुमो कशाचा घेतलाय, अल्किनचा घेतलाय, विच इज नथिंग बट ψ2. ψ2 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2. बघा इथे C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. मग ज्यावेळेस आपण एकाचा होमो घेतलाय, अल्किनचा काय घेतलाय, लुमो घेतलाय आणि कार्बिनचा होमो घेतलाय, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे त्याला आपण होमो कन्सिडर करतो. मग इथे बघा इंटरॅक्शन बघा, जे पॉझिटिव्ह लोब आहे इथे बॉन्डिंग फॉर्मेशन होते, निगेटिव्ह लोब इथे बॉन्डिंग फॉर्मेशन होते. मीन्स इथे काय सिमेट्री अलाउड रिएक्शन इथे पॉसिबल होत आहे. देअरफॉर चिलोट्रॉपिक reaction of carbene is 2+2 cycloaddition reaction. Thus, the cheletropic reaction of carbene with alkene is symmetry forbidden if the both components interact suprafacially. जर ते suprafacially जर obtain जर झाले तर ते forbidden reaction तिथे होते. And intrafacial reaction of a simple alkene is sterically very unlike, so that the reaction is likely to involve the CH2 intrafacially. बघा
सुप्राफेशियली आणि अँथ्राफेशियली आपण ऑलरेडी बघितलंय की जर सेम साईडनी जर ओव्हरलॅपिंग जर झाली तर त्याला सुप्राफेशियली म्हणतो आणि जर अपोजिट साईडनी जर झाली तर त्याला अँथ्राफेशियली म्हणतो. बघा इथे जे ऑर्बिटल आहे बॉन्डिंग इंटरॅक्शन होत आहे, पण इथे काय घेतलाय होमो ऑफ कार्बिन काय अँथ्राफेशियल आहे आणि लुमो ऑफ जो कार्बिन जो घेतलाय तो सुप्राफेशियल आहे. मीन्स सेम साईडनी, बट इथे जे कार्बिनचे जे लोब्स आहे ते एका प्लेन मध्ये प्रेझेंट आहे. मीन्स साइड वाईज तिथे ओव्हरलॅपिंग होत नाहीये, त्यामुळे ही जी इंटरॅक्शन होते ती अँथ्राफेशियली होते. मग इथे चिलोट्रॉपिक रिएक्शन होते आणि बॉन्ड फॉर्मेशन होतोय, 3 मेंबर रिंग सिस्टीम ही फॉर्म होते. बघा त्याचप्रमाणे चिलोट्रॉपिक रिएक्शन ऑफ अल्किन विथ SO2 सल्फर डायऑक्साइड सोबत रिएक्शन बघा, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात त्याला आपण होमो कन्सिडर करतो, ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतात त्याला आपण लुमो कन्सिडर करतो. SO2 मध्ये त्याचप्रमाणे द ऑर्बिटल इंटरॅक्शन बिटवीन SO2 अँड अल्किन ॲज फॉलोज. बघा मग ज्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे SO2 चा आपण काय घेतलाय होमो कन्सिडर केलाय आणि अल्किनचा काय केलाय लुमो कन्सिडर केलाय. मग इथे बघा काय होते बॉन्डिंग इंटरॅक्शन होते, इथे पण काय होते बॉन्डिंग इंटरॅक्शन तिथे पॉसिबल होते. आणि इथे ही जी इंटरॅक्शन इथे ऑकर होते ती काय अँथ्राफेशियली मीन्स दुसऱ्या अपोजिट साइडच्या प्लेननी ती काय होते इंटरॅक्शन ऑकर होते, त्यामुळे या रिएक्शनला काय म्हटलं जातं अँथ्राफेशियल बॉन्डिंग म्हटलं जातं. दिस इज नथिंग बट SO2 मॉलिक्यूल, जे कार्बन मॉलिक्यूल प्रमाणे SO2 मॉलिक्यूल सुद्धा अशा प्रकारे इंटरॅक्ट हा होत असतो. त्यानंतर याच्यावरती जो नेक्स्ट टॉपिक आहे की चिलोट्रॉपिक इलिमिनेशन. आता आपण काय बघितली ऍडिशन बघितली, ऍडिशन होते कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती आणि तिथे कंपाऊंड हा फॉर्म होतोय. आता नेक्स्ट बघू चिलोट्रॉपिक इलिमिनेशन. In chilotropic elimination, the X atom normally bound to other atom in such way that elimination will give rise to the stable molecule. The most common example involves 5 member ring system. 5 member ring system जे असते त्यामधनं काय होतं तो जो X मॉलिक्यूल आहे किंवा कार्बिन SO2 मॉलिक्यूल आहे तो काय होतो इलिमिनेट हा होत असतो. बघा सुरुवातीला आपण चिलोट्रॉपिक ऍडिशन बघितली, आता आपण चिलोट्रॉपिक इलिमिनेशन बघू. मग इलिमिनेशन अशा प्रकारे होतं की जो एक्स ऍटम आहे तो काय होतो स्टॅबिलाइज होतो आणि तिथे कंपाऊंड काय होतो स्टेबल कंपाऊंड तिथे फॉर्म होतो. मग अशी प्रकारची रिएक्शन कुठे फॉर्म होते ज्यावेळेस 5 मेंबर रिंग सिस्टीम जिथे अवेलेबल असतात तिथे अशा प्रकारची चिलोट्रॉपिक इलिमिनेशन रिएक्शन ही फाउंड होत असते. बघा बॉन्डची शिफ्टिंग होते अशा प्रकारे आणि काय होते मायग्रेशन होते. थर्मली एक्स ग्रुप कुठला असेल N2 असो SO2 असो कार्बन ग्रुप असो तो काय होतो रिमूव्ह होतोय. A good example of concentrated chilotropic elimination is the elimination of diazine in which elimination of nitrogen takes place. बघा इथे एक्झाम्पल दिलंय, निगेटिव्ह चार्जची शिफ्टिंग होते, सिग्मा बॉन्ड ब्रेक होतोय आणि बॉन्डचे पुन्हा काय होते शिफ्टिंग होते. अशा प्रकारे सायक्लिक शिफ्ट होते इलेक्ट्रॉनची आणि आपल्याला काय एक डाईन कंपाऊंड मिळतोय आणि N2 ग्रुप काय होतोय बाहेर मिळतोय. दिस इज N2 फॉर X. X is nothing but N2 or good stabilizing group. The use of substituent system has shown that the reaction is completely stereospecific. The group on C2 and C5 of pyrroline ring rotate in the disrotatory mode on going to product. The stereochemistry is consist with conversion of orbital symmetry. मग यामध्ये ऑर्बिटल सिमेट्री कन्झर्व होते. बघा use of substituent system has shown that this reaction is completely stereospecific. The group on C2 and C5 of the pyrroline ring rotate in this rotatory mode on going to product. The stereochemistry is consist with conservation of orbital symmetry. बघा डिसरोटरी मोशन होते, कार्बन काय होता रोटेट होता. मग इथे बघा अशा प्रकारे काय होते शिफ्टिंग होते. इथे जो डबल बॉन्ड आहे त्याची इथे शिफ्टिंग होते आणि इथे काय आपल्याला ब्युटाडाइन कंपाऊंड इथे फॉर्म होतोय सबस्टिट्यूटेड ब्युटाडाइन. दिस रिएक्शन इज थर्मली अलाउड रिएक्शन आणि इथे काय N2 ग्रुप काय होतोय बाहेर पडतोय. त्याचप्रमाणे इथे बघितलं तर त्याच वेळी काय होते रिएक्शन पॉसिबल होते. शिफ्टिंग ऑफ बॉन्ड्स लाईक दिस. डिसरोटरी थर्मली आणि इथे पण पुन्हा काय होतं N2 ग्रुप हा बाहेर पडतोय. मीन्स अशा प्रकारे जो लिव्हिंग ग्रुप आहे तो लिव्ह होऊन जातोय. त्याचप्रमाणे इथे बघा SO2 च्या केस मध्ये इथे पण काय होते बॉन्डची शिफ्टिंग आणि इथे SO2 ग्रुप हा बाहेर पडतोय. दिस इज नथिंग बट चिलोट्रॉपिक इलिमिनेशन रिएक्शन.
ऍडिशन होताना पण सेम वेनी जे इलेक्ट्रॉन असतात त्यांची काय होते, सेम वेनी काय होईल, ऍडिशन होईल. पुन्हा आपल्याला काय सायक्लिक प्रोडक्ट हा फॉर्म होईल 5 मेंबर रिंग सिस्टीम. पुन्हा जर इथे जर बघितलं तर N2 ग्रुपची ऍडिशन होईल आणि पुन्हा काय 5 मेंबर रिंग सिस्टीम ही फॉर्म होईल. मी चिलोट्रॉपिक रिएक्शन मध्ये काय सिग्मा बॉन्ड आयदर फॉर्म होता किंवा ब्रेक होता सेम सिस्टीम वरती, मग त्याला काय म्हटलं जातं, चिलोट्रॉपिक रिएक्शन हे म्हटलं जातं. होप तुम्हाला झालेला टॉपिक समजला असेल, चिलोट्रॉपिक रिएक्शन ही समजली असेल. एक्झाम मध्ये जर तुम्हाला जर क्वेश्चन्स यावरती आले तर ते व्यवस्थित तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर प्रॅक्टिस साठी बुक मध्ये खूप सारे क्वेश्चन दिलेले ते पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मग आजचं जे लेक्चर आहे चिलोट्रॉपिक रिएक्शन ते आपण इथे स्टॉप करू. नेक्स्ट जो टॉपिक आपला सायक्लोएडिशन रिएक्शन मध्ये जो राहिलेला तो 1,3 डायपोलर सायक्लोएडिशन रिएक्शन तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.